नमस्कार. वेद कुमार या टोपण नावाने कोणतरी छान लिखाण करतं. फेसबुकवर मी त्यांना नेहमी फॉलो करते. तर काल बहुतेक त्यांनी रात्री टाकला असेल, मी आज सकाळी वाचला. विषयाचं नाव आहे जय श्रीराम वाचा हसा झोपा, असं त्याच्या लेखाचं नाव आहे. आणि आता पूर्ण लेख वाचायला घेते मी. एक मेहमूद नावाचा वकील आहे. त्याने राम जन्मभूमी केसमधील 5 जज बेंचचा निकाल रद्द करावा यासाठी याचिका दाखल केली. ठीक आहे, पण सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय रद्द व्हावा ही याचिका त्याने दिल्लीच्या एका सिव्हिल कोर्टात दाखल केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्द करायला त्यांच्या कोर्टात कोणी आलाय हे बघून त्यांना 1 सेकंद भारी वाटलं, पण मायलॉर्डने फक्त एकच शब्द बोलले, हाड, आणि 1 लाख रुपये दंड लावून मेहमूदला हकलून दिले. मग ती याचिका घेऊन मेहमूद दिल्लीच्या एका जिल्हा न्यायालयात गेला. तिकडील मायलॉर्डने सुद्धा त्याला हाड देखील म्हटले नाही, आणि त्याने मेहमूदकडे पाहून एक स्माईल दिला आणि काही न बोलता 5 लाख रुपये दंड लावून हकलून दिले. सणासुदीच्या दिवसात याव विक्री झाली, त्याव विक्री झाली, हा रेकॉर्ड मोडला वगैरे हिंदू मिरवत आहे, पण खरी अर्थव्यवस्था तर बिचारा मेहमूद चालवत आहे. तब्बल 6 लाख रुपये आपल्या GDPमध्ये त्याने स्वतः जमा केले. असो, 2 ठिकाणचा असा अनुभव आल्यावर मेहमूद कोण्या भल्या माणसाला झालेली संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा कुठे कोणी त्याला करेक्ट सल्ला दिला आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा हायकोर्ट फिरवू शकतो. आता मेहमूद राम जन्मभूमी केसचा निकाल रद्द करून घेण्यासाठी याचिका दिल्ली हायकोर्टात घेऊन जाणार आहे. मेहमूदला शुभेच्छा आणि निर्मला सीताराम यांचे अभिनंदन. जय श्रीराम. हे वेद कुमार यांचं लिखाण आहे. खूप छान असतं. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.